अग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम्। मी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे श्री स्वामी समर्थ आणि महाअवतार बाबा मठ नांदेड सिटी आणि आसावरी गानवृंद समूहातर्फे मनपूर्वक स्वागत करते। आजच्या या संगीतमय प्रवासात मी डॉक्टर अर्चना पगारे आपल्याशी शाब्दिक आणि सांगीतिक असा दोन्ही प्रकारे सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। श्रोते हो, दिवाळीची पहाट म्हणजे मंद वाऱ्यावर झुलणारी फुले, घराघरातून येणारा उठण्याचा सुवास, मंद दिव्यांचा प्रकाश आणि त्यात कर्णमधुर असे आळवलेले सूर। या सुरांनी सजलेली पुष्पे म्हणजे काही भावगीते आणि काही भक्तिगीते आम्ही रसिक श्रोत्यांना अर्पण करणार आहोत। चला तर मग या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया। भक्ती, भावना आणि सुराच्या संगमात न्हाऊन निघूया। आपणास माहिती आहे की आपल्या संस्कृतीत आपण कुठल्याही कार्याच्या प्रारंभी पूजन करतो ते आपल्या आराध्याचे म्हणजे ओंकाराचे। सुरुवात ओंकाराने झाली की त्या स्वरातच ईश्वरी शक्ती जागृत होते आणि आशादायी ऊर्जा निर्माण होते। त्यामुळे आजच्या पहाटेची सुरुवात आपण करणार आहोत या परमेश्वराच्या स्तवनाने। गीतकार आहेत सुधीर मोघे, मूळ गायक आणि संगीतकार आहेत सलील कुलकर्णी आणि आता आपल्या समोर सादर करतील अमृत दीक्षित, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार। हॅलो, येतोय का सगळ्यांना आवाज? येतो बरोबर? सगळं पाठीमागे आवाज येतो का सगळ्यांना? सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा। ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार। नाद ब्रह्म परमेश्वर, नाद ब्रह्म परमेश्वर, सगुण रूप साकार, ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार।
विष्णू सर्वांचा अधिपती त्याचा आता स्तवन करू. केशवा माधवा तुझ्या नामातरे गोडवा. या विश्वाचा अधिपती श्री हरी श्री विष्णू श्री कृष्ण हे त्याचेच प्रेमरूप. केशव, माधव, कान्हा, लीलाधर ही त्याची अनेक नावे. त्याच्या प्रत्येक नावात गोडवा तर आहेच. त्याचे स्मरण करणे हा एक आनंददायी ठेवा आहे. हे सुंदर गीत सादर करण्याकरता आपल्या समोर येत आहेत आपल्या निवेदिका आणि गायिका सुद्धा डॉक्टर अर्चनाताई पगारे. या गीताचे बोल आहेत आणावकर, रमेशजी आणावकर आणि संगीत दिले दशरथ पुजारी यांनी. मूळ गायिका याची होती आहेत सुमनजी कल्याणपूर. आपल्या समोर सादर करत आहेत सौ अर्चनाताई पगारे. श्रीहरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. चंद्रभागेचे दुसरे नाव भीमा नदी. भीमा नदी पंढरपुरातून वाहताना चंद्रकोरीचा आकारात वाहते म्हणून तिला चंद्रभागा असे संबोधिले जाते. चंद्रभागे स्नान
तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, अशी चंद्रभागेची महती सांगणारे हे गीत सादर करतायत नमिता पिंगळकर. याच विठ्ठलाचे गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, झुकवोनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम तुझे घेतो विठू माऊली. प्रेम स्वरूप कृष्णाचे रूप म्हणजे विठ्ठल. भक्ती म्हणजे भीती नव्हे तर प्रेम. विठ्ठलावरील खरी भक्ती ही प्रेमातूनच प्रकट होते. देवाला गाठायचं असेल तर प्रेमाची वाट धरावी लागेल. या भावनेचं सुंदर दर्शन घडवणारं गीत आता आपल्या पुढे सादर होते. विठ्ठल आवडे प्रेम भाव सादर करीत आहेत अपर्णा विमळे. ही रचना आहे संत नामदेवांची. संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी म्हणजे बाबूजींनी, आणि त्याचे मूळ गायक आहेत सुरेश वाडकर. तर ऐकूया विठ्ठल आवडे प्रेम भाव. आवडी
आणि भक्तीचा सांची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. रामदास स्वामी एकदा फिरत फिरत पंढरपुरात गेले. विठ्ठलाच्या मंदिरात गेले असता विठ्ठल आहे अंतरी माझ्या रात्रंदिवस वास करील श्रीराम सादर करतायत श्री मिलिंद दीक्षित. ऐकूया. या गीताबद्दल दोन वैशिष्ट्ये आहेत. एक, या गीताची आवड खास कुमारी रागिणीताई दगड यांनी दिलेली होती जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी. ते आज मला सादर करायला मिळते. दुसरं आहे, या गीताचं जे पहिलं रेकॉर्डिंग झालं ते नांदेड सिटीतीलच रहिवासी आपला लाडका मोदक जो आहे लगाटे, प्रथमेश लगाटे, त्याच्या आवाजात त्याचं पहिलं रेकॉर्डिंग झालं होतं. त्याच्यानंतर बरीच रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. अशी पारंपरिक रचना आहे श्रीरामाची. श्रीराम 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 प्रभो श्रीराम श्रीराम श्रीराम
आपला प्रवास थोडा आपण भावसागराकडे नेऊया आणि काही भावगीतांचा नजराणा आता आपल्या समोर आम्ही पेश करीत आहोत. त्यातला पहिला नजराणा आहे वाट इथे स्वप्नातील संपली जणू. हॅलो. हे गाणं अत्यंत भावस्पर्शी व अंतर्मुख करणारं आहे. जीवनातील प्रेम, विरह आणि स्मृती यांचा कोमल संगम यात दिसतो. जिथे एखाद्या व्यक्तीचा, नात्याचा किंवा क्षणांचा शेवट झालाय, पण त्याची छाया अजूनही मनात टिकून आहे. स्वप्नांचा प्रवास संपला असला तरी त्याची छाया मनात अजूनही टिकून आहे. तर चला ऐकूया वाट इथे स्वप्नातील संपली जणू. सादर करत आहेत सौ शारदा दीक्षित. ह्याचे गीतकार आहेत अशोक परांजपे, संगीत दिलंय अशोक पत्की यांनी आणि मूळ गायिका आहेत सुमन कल्याणपूर. तर ऐकूया वाट इथे स्वप्नातील संपली जणू. मनाच्या खोलवर भावना ओसंडून वाहत असतात, परंतु व्यक्त करता येत नाही. परंतु ह्याच भावना जेव्हा शब्दरूपाने व्यक्त होतात तेव्हा मात्र हा आसमंतही प्रीतीच्या सुगंधाने दरवळू लागतो. कळ्या आणि फुले धुंद होऊन वाऱ्यावर डोलू लागतात. तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कुठल्या गीताबद्दल बोलते ते. सांगता येईल कुठल्या गाण्याबद्दल मी बोलतेय? धुंदी कळ्यांना धुंदी फुला. धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
हे गीत सादर करतायत अमृत दीक्षित आणि अपर्णा निमले. शब्दरूपी मूर्तरूप तर मिळालेच, परंतु तेवढंच पुरेसं नाही बरं का. प्रेम हे त्याग, समर्पण, निस्वार्थ अशा अनेक घटकांचं सुंदर मिश्रण आहे. दिवाळीचा एक दिवा म्हणजे सुंदर नातं, जे उजळतं पण स्वतः जळतं. म्हणजेच स्वतः त्याग करून आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या जीवनात प्रेयसीचे जीवन प्रकाशमय करणे हेच तर खरं प्रेम.
दिवाळीचा पाडवा म्हणजे पती आणि पत्नीच्या नात्याचं एक सुंदर गुपित म्हणता येईल आपल्याला. ती आपल्या पतिदेवाला ओवाळते, त्या आणि हक्काने त्याच्याकडनं काहीतरी मागून घेते, ओवाळणी मागून घेते आणि तोही तिचे ते हक्क अगदी तिची ती मागणी अगदी लाडाने पूर्ण करतो. तर ह्याच गीताची महती सांगण्यासाठी येत आहेत प्राची जोशी. त्या सादर करतायत दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी. कपथामध्ये इथे देवती निरांजनाच्या वाती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. कपथामध्ये इथे देवती निरांजनाच्या वाती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. समयी संगे आज उजळल्या या नयनाच्या वाती, या नयनाच्या वाती. आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती, लक्ष लाविल्या ज्योती. सुवासिनी मी वाट पाहते ठेवून पूजा हाती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. आज उगवला दिन सोन्याचा, हित तुझ येई ओठी, हित तुझ येई ओठी. पतिदेवाला पूजायाला भाव फुलांची दाटी, भाव फुलांची दाटी. दिवाळीत या मंगलसूत्र शोभा येईल कंठी, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. तुझ्यासाठी देवा पुढती तबक सजविले राया, तबक सजविले राया. नाट्य चंदनी समोर मांडू तुझीच होईन छाया, तुझीच होईन छाया. तुझ्या पूजनी साथ वाटते युगायुगांची नाती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. तबकामध्ये इथे देवती निरांजनाच्या वाती, दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. हे सगळे या गीताचं शब्दांकन केलंय अशोक परांजपे यांनी, स्वरसाथ चढवलाय अशोक पत्की यांनी आणि याच्या मूळ गायिका आहेत सुमन कल्याण. हे जे गीत आहे ते प्रेम, प्रतीक्षा आणि विरहाच्या भावनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. हे गाणं ऐकलं की मनात एक हलकीशी ओढ, कोमल वेदना आणि गोड आठवण जागी होते. इथे सखा म्हणजे केवळ प्रियकर नाही, तर कधी कधी तो जीवनातला एक आधारस्तंभ बनतो. तो एक स्नेहभाव असतो जो मनात सतत जाणवत राहतो पण प्रत्यक्षात मात्र भेटत नाही. अशाच या सख्याला एकदा तरी ये आणि मला भेट अशी आर्जव करणारं हे सुंदर गीत आता घेऊन येत आहे अपर्णा लिमये. एकदाच यावे सखया तुझे गीत गाणे, धुंद होऊन विजावे धुंद त्याचे गाणे.
तबलावादक आहेत वैष्णव देवगिरकर. ते स्वतः व्यावसायिक आहेत आणि उत्तम तबलावादक आहेत. कारण म्हणजे आता आपण तर बघतोच आहे, पण आम्ही जेव्हा प्रॅक्टिस सेशन घेत होतो, आमचं पहिलं प्रॅक्टिस सेशन आम्ही आपलं ह्याच्यावरती करत होतो, हार्मोनियमवरती. पण वैष्णव आल्यानंतर जी काही मजा आली, म्हणजे तबल्याची थाप पडली आणि जी काही ऊर्जा संचारली सगळ्यांच्या अंगात, आणि तिथून पुढची ही सगळी सेशन्स खूप छान आमची झाली. तर वैष्णवसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्यानंतर हार्मोनियमवर माझ्या शेजारी आहेत प्रसाद जोशी. ते स्वतः IT इंजिनियर आहेत आणि उत्तम हार्मोनियम वादक आहेत. ते कोकणातले आहेत, रत्नागिरीमधून आहेत बहुतेक. हां, तर असं मी असं ऐकलं, म्हणजे मला माहित नाही, पण मी ऐकलं की रत्नागिरीमध्ये प्रत्येक घराघरामधनं आपल्याला वादक बघायला मिळतात. तर त्यांचंही कौतुक आहे त्यासाठी. आणि आपले दुसरे हार्मोनियम वादक आहेत आपले अमृत दीक्षित सर. सर स्वतः उत्तम गायक आहेत. सरांनी संगीत विशारद ही पदवी घेतलेली आहे. ते संगीताचे क्लासेस पण घेतात, हार्मोनियमचे घेतात, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, कराओके म्युझिक, जे काही संगीतातले प्रकार असतील त्या सर्वांचे क्लासेस ते घेतात आणि ते स्वतःही उत्तम गायक आहेतच. यानंतर गिटारवर आहेत श्रीधर लिमई. ते स्वतःही इंजिनियर आहेत, उत्तम गिटार वादक आणि ड्रम वादक, म्हणजे लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये त्यांचा सहभाग असतो. आणि ते स्वतः गायकही आहेत. त्यांचंही गाणं आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. आणि गायकांची ओळख तर आपली होणारच आहे एक गाण्याप्रमाणे. आता यानंतर आपल्या समोर जे गाणं सादर होत आहे ते आहे अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाणी. या गाण्यात प्रेम, नात्यांचा ओलावा आणि कोमल भावनांची सुरेल गुंफण आहे. प्रेमाचे थेंब जणू पावसाप्रमाणे हळूवार जेव्हा मनपटलावर स्थिरावतात तेव्हा मनाला प्रेमाचा भावनिक ओलावा देऊन जातात. हे प्रेम म्हणजे अनुभव, स्पर्श आणि अंतर्मनातील नाजूक कंपन आहे, जे शब्दात नाही तर सुरात व्यक्त होतं. अशाच या अनुरागाच्या नाजूक थेंबाची ही काव्यमय साथ घालतायत अनुजा पेंढरे. तत्पूर्वी या गाण्याचे जे गीतकार आहेत ते शांताराम नांदगावकर आहेत, संगीतकार आहेत अशोक पत्की आणि मूळ गायिका आहेत अनुराधा पौडवाल. तर चला ऐकूया अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पाने. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पान, तुझ्यानी माझ्या भेटी मधुनी फुलती धुंद तराणे. अनुरागाचे थेंब झेलती प्रीतलतेची पान, तुझ्यानी माझ्या भेटी मधुनी फुलती धुंद तराणे.
हे नाट्यगीत. हे गीत मराठी संगीतमय नाट्य परंपरेतील एक अमर रत्न आहे. हे गीत आपल्याला शिकवतं की जीवनात सर्व काही आपल्या नियंत्रणात नसतं. कधी यश, कधी अपयश, कधी आनंद, कधी दुःख, हे सर्व देवाच्या घरात ठरलेलं असतं. म्हणून आपण देवावर विश्वास ठेवून नम्रपणे आणि संयमाने जगायला हवं. हे गीत ऐकताना पंडित जितेंद्र अभिषेकींचा भावपूर्ण आवाज आणि वसंत देसाईंचं सुमधुर संगीत मनाला स्पर्शून जातं. हेच कारण आहे की देवाघरचे ज्ञात कुणाला आजही हे नाट्यगीत अजरामर आहे. सादर करतायत अमृत दीक्षित. देवा
नंतरचं गाणं म्हणजे सरप्राईज आहे आपल्या सर्वांसाठी. गाणार आहेत विमल दीक्षित म्हणजे अमृत सरांच्या मातोश्री, वय वर्ष 92. आणि या वयात हा गाण्याचा उत्साह बघा केवढा आहे, अगदी वाखाणण्याजोगा आहे आणि आम्हा सर्वांसाठी तो अगदी प्रेरकही आहे. गाता गळा हा रियाज करून किंवा सराव करून निखारता येतो, परंतु तो मुळात गळ्यात असायला लागतो, सूर तुमच्या गळ्यात असायला लागतो, तेव्हा तो तुम्ही रियाज करून निखारू शकता. आणि हा वारसा सरांना, अमृत सरांना मिळालाय त्यांच्या मातोश्रींकडनं. तर हे सरप्राईज गाणं काय आहे ते ऐकूया आपण सर्वांनीच. विमल दीक्षित. हॅलो हॅलो हॅलो, आम्ही खेड्यातलो वेळ आहे, काय चुकलं वाकलं तर क्षमा करा बरं का. का हो देवा उशीर लावला, का हो देवा उशीर लावला, तुमच्यासाठी जीव वेडा झाला, तुमच्यासाठी जीव वेडा झाला, तुमच्यासाठी सोडील घरदार, मोडला संसार, उशीर का हो केला, का हो देवा उशीर लावला, तुमच्यासाठी जीव वेडा झाला, तुमच्यासाठी सोडीन उपवास, राहीन चरणास, उशीर का हो केला, का हो देवा उशीर लावला, तुमच्यासाठी जीव वेडा झाला. दुसरं म्हण का. अशी देखणी देखणी बानूबाई, अशी देखणी देखणी बानूबाई, बनवाचुनी खंडोबाला करमत नाही, बनवाचुनी खंडोबाला करमत नाही, शेंदेन पुरात गेलाय ग, बाणासाठी धनगर झालाय ग, शेंदेन पुरात गेलाय ग, बाणासाठी धनगर झालाय ग, बघा रानात मेंढर अडकली आहे, बघा रानात मेंढर अडकली आहे, बनवाचुनी देवाला करमत नाही, देवाला करमत नाही, सावनी माता हरली बाबूजी काकुडी, सावनी माता हरली बाबूजी काकुडी, अशी देखणी देखणी बानूबाई, पान पान ग आवडतं गुलाबचं पान, जटत नवाले झुळझुळ गंगा, पायी खडावा ग छान छान छान, आवडतं बेलाचं पान पान, आवडतं बेलाचं पान, शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती, शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती, शोभून दिसते ग छान छान छान, आवडतं बेलाचं पान पान, आवडतं बेलाचं पान. अमृतची मंडळी ही माझी सोड, तिला काय येतं जातं मी खेड्यात असं मला काय माहिती नव्हतं. आता मला कळलं, तिला मी 500 रुपये देणार आहे. दिला फाडून हे जे गीत आहे ते एका प्रसिद्ध चित्रपटातलं आहे. चित्रपटाचं शालू
न गोंधळवणारं, न वाद निर्माण करणारं, फक्त शांत आणि आल्हाददायक. या गाण्यात नात्यांचं गोड सौंदर्य, आठवणींची ओढ आणि अंतर्मनातील समाधान आहे. तर हे गीत घेऊन येत आहे श्रीधर निमये. सादर करणार आहेत. केतकीच्या बनी जिथे नाच लाग मोर.
केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा गहिवदला मेघनदी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा गहिवदला मेघनदी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा पापणीत साचले अंतरात रंगले पापणीत साचले अंतरात रंगले एक गीत माझी मनात तुंबले ओठावरी भिजला आसा गंगा सुरा गहिवदला मेघनदी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोळी धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोळी धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले डोळ्यात पाहिले गौरीत नाचले स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरा थांबले झाडावरी दिसला ग भारलाच्या दोरा गहिवदला मेघनदी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा गहिवदला मेघनदी सोडला ग धीर केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोरा अतिशय सुंदर. कडे आपली वाटचाल होणार आहे. या रसात चिंब भिजण्यासाठी मी आपणास घेऊन जात आहे. गीताचे अभंगाचे बोल आहे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. हा अभंग लिहिलाय समर्थ रामदासांनी. राम पाटक यांनी तो संगीतबद्ध केलाय आणि पंडित भीमसेन जोशींनी आपल्या कर्णमधुर स्वरांनी याला स्वरसाज चढवला. राम म्हणजे भक्ती, राम म्हणजे शक्ती, राम म्हणजे भक्ती आणि अंती. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. कडव्याच्या शेवटच्या शब्दापासून पुढचे कडवे सुरू होते. तर असा हा वैशिष्ट्यपूर्ण अभंग घेऊन येत आहेत श्री मिलिंद दीक्षित.
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा पावत से महासंकटी निर्वाणी पावत से महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चरिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन
राजा आरंभी 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 वंदेन अयोध्येचा राजा भक्ताची राजा भक्ताची राजा पावतसे आरंभी वंदेन अयोध्येचा राजा आरंभी वंदेन आरंभी वंदेन आरंभी वंदेन अयोध्येचा राजा. धन्यवाद दीक्षित सर. दीक्षित सर स्वतः व्यावसायिक आहेत, परंतु संगीत सेवेसाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ वाहून घेतलाय आणि ते उत्तम गायक आहेत याची प्रचिती आपल्या सर्वांना आता आलेलीच आहे. यानंतरचे गीत सादर होत आहे. झुळझुळ वाहे पुण्यजळाचा निर्जर हो. भक्ती ही एखाद्या पवित्र नदीसारखी असते, झुळझुळ निरंतर वाहणारी आणि आत्मशुद्धी करणारी. जेव्हा मनातील अशुद्धता नाहीशी होते तेव्हा अंतर्मुखात एक शांत पुण्यप्रद प्रवाह सुरू होतो. हे गाणं म्हणजे भक्तीतील प्रसन्नता, श्रद्धेतील शांती आणि आत्मिक जागृतीचं प्रतीक आहे. चला तर मग या विघ्नहर्त्याच्या भक्तिरसात न्हावून निघूया अनुजा बेंडखळे यांच्यासोबत. विघ्नहर्त्याच्या भक्तिप्रवाहात चिंब होऊन निघाल्यानंतर आम्हा भक्तांना ओढ लागते ती दत्तगुरूंच्या चरणी लीन होण्याची. या गीतात गायक आपले मन गुरुच्या भजनात रममाण व्हावे ही प्रार्थना करतो. दत्ताच्या दिगंबर रूपाचा महिमा गातो. एकूणच हे गीत गुरुभक्तीचे प्रतीक आहे आणि भक्तांना गुरुच्या चरणी समर्पित होण्याची प्रेरणा देणार आहे. मूळ गीत गायले स्वप्नील बांदोडकर यांनी आणि आता आपल्या समोर सादर करणार आहेत अमृत दीक्षित.
हॅलो हॅलो
मन लागो रे माझे गुरु भजनी गुरु भजनी गुरु भजनी गुरु भजनी. वा, अति सुंदर. नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने हो नाम घ्यावे आवडीने नाम घ्यावे आवडीने हरे पावन गुरु भक्तीने गुरु भक्तीने हरे पावन गुरु भक्तीने गुरु भक्तीने मन लागो रे 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 माझे गुरु भजनी 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 गुरु भजनी धन्यवाद. धन्यवाद सर. आज स्वामींच्या मठात त्यांच्या चरणी त्यांच्या अस्तित्वासमवेत स्वामी नाम जपण्याची संधी आपणा सर्वांना मिळते. त्यापेक्षा वेगळं अहोभाग्य ते काय असणार. स्वामींच्या नामस्मरणाने जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून जाऊ देत. सर्व रसिकांनाही विनंती आहे की आपणही आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवू शकता. जेव्हा जय जय स्वामी समर्थ अशी एक लाईन येणार आहे तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती. चला तर ऐकूया. नाम स्वामींचे घेता सादर करतायत प्राची जोशी. हॅलो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. माऊली हार्मोनियम वाढवा. मेघमल्हार राग कसा घेई रे देव पावसाचा स्वामी गीत गाई
स्वामी पोह्याचे माप कसे घेईले मन पाण्याने स्वामी मय होई रे स्वामी पोह्याचे माप कसे घेईले मन पाण्याने स्वामी मय होई रे कळे नामला काय होऊन जाई रे नरसोबाच्या वाडीला जाई रे जाई रे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाय कृष्णेची धाव देवा घेरे वेग बिजलीचा पावला नाही रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ पाय कृष्णेची धाव देवा घेरे वेग बिजलीचा पावला नाही रे श्वास दत्ताचे नाव माझा होई रे अंग भक्तीने भावून जाई रे श्वास दत्ताचे नाव माझा होई रे अंग भक्तीने भावून जाई रे कळे नामला काय होऊन जाई रे नरसोबाच्या वाडीला जाई रे जाई रे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओठ गाण्याची चाल कसे घेरे खांदा पालखीचा होतो माझा होई रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ ओठ गाण्याची चाल कसे घेरे खांदा पालखीचा होतो माझा होई रे स्वामी दत्ताचे कसे घेरे डोळे पाण्याने अंगून जाई रे स्वामी दत्ताचे कसे घेईले डोळे पाण्याने अंगून जाई रे कळे नामला काय होऊन जाई रे नरसोबाच्या वाडीला जाई रे जाई रे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाव स्वामींचे नाव स्वामींचे नाव स्वामींचे माझ्या ठाई नाव स्वामींचे माझ्या ठाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे मन नरसोबाच्या वाडीला जाई रे जाई रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय. शेवट हा भैरवीने होणार आहे. असा प्रघात आहे की भैरवी नंतर काहीही गद्य नको किंवा कोणीही काही गायला नको. त्यामुळे श्री स्वामी समर्थ आणि महाअवतार बाबा मठ नांदेड सिटी यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आम्हा कलाकारांना स्वामी चरणी ही गायन सेवा सादर करण्याची संधी दिली. ध्वनी व्यवस्था सांभाळणारे श्री माऊली यांचेही मी मनापासून आभार मानते. आणि आपण सर्व रसिक श्रोते इथे उपस्थित राहिलात, आमचा उत्साह द्विगुणित केलात, त्याबद्दल आपलेही हार्दिक आभार. आणि आता ऐकूया भैरवी अहो बोलिले लेकुरे सादर करतायत अमृत दीक्षित. बोलिले
विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी गलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे सर्व कोणी तुझे घालावे आमासी 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 तुझे घालावे आमासी तेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण